नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत पात्राची भजी. तर इकडे मी पात्राचे पानं घेतलेत, आता स्वच्छ धुवून घेते. तोपर्यंत इकडे वाटण बनवून घेऊ. हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, थोडंसं जिरं बारीक करून घेऊ. हे बघा बारीक करून घेतलं आहे. याच पद्धतीने आपल्याला जाडच राहू द्यायचे, जास्त बारीक नाही करायचे. बघू शकतात. इकडे भांडं घेतलं आहे, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, जो आपण ठेचा बनवला होता तो, थोडासा ओवा, हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडासा खाण्याचा सोडा. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाणी टाकून व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण भजींचं पीठ बनवतो, अगदी त्याच पद्धतीने पीठ तयार करून घेऊ आता आपण. हे बघा आपलं पीठ तयार आहे. साईडला ठेवून घेऊ. इकडे पोळपाट घेतलं आहे. पानं पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. आता डेट काढून घेऊ आपण. सर्व डेट याच पद्धतीने काढून घ्यायचे. सर्व डेट काढून घेतले. आता व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे सर्व पानाला. दुसरं पान पण ठेवून घेऊ आपण. ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. सर्व पानांना व्यवस्थित पीठ लावून घेतलंय. आता आपण कडेने बी व्यवस्थित पानांना पीठ लावून घेऊ, म्हणजे आपल्याला रोल बनवायला सोपं जाईल. व्यवस्थित रोल बनवून घेऊ आपण आता. हे बघा रोल बनवून तयार आहे, बघू शकता. इकडे ताटलीला तेल लावून ठेवून घेतलेत आणि कढई पण आधीच ठेवली होती गरम होण्यासाठी. आता वाफवून घेऊ आपण. 5 मिनिटं व्यवस्थित फुल गॅसवर वाफवून घेऊ. आता आपण चेक करून बघू की आपली वडी शिजली का बघू. हे बघा व्यवस्थित शिजली आहे. आता काढून घेते आणि थंड करून घ्यायचं आहे आपल्याला.
हे बघा थंड झालं आहे. आता आपण कट करून घेऊ. हे बघा किती छान लेयर्स आले आहेत आपल्या वडीला. सर्व कट करून घेते. हे बघा कट करून घेतले आहेत. दाखवते तुम्हाला. बघू शकतात. इकडे कढई पण ठेवून घेतली गरम होण्यासाठी. कढई व्यवस्थित गरम झाली आहे. तेल टाकून घेऊ आपण. तेल पण थोडं व्यवस्थित गरम करून घेऊ. जास्त पण गरम करायचे नाही आपल्याला. गरम झाले. वड्या सोडून घेऊ. वड्या सोडून घेतल्या आहेत. आता व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला. पलटवून घेऊ आपण. व्यवस्थित कुरकुरीत तळून घेऊ. ह्या बघा व्यवस्थित तळून घेतल्या आहेत. अगदी कुरकुरीत. काढून घेते आता. ह्या बघा आपल्या पात्राच्या भज्या बनवून तयार आहेत. बघू शकतात किती छान झाल्या आहेत आणि एकदम मस्त कुरकुरीत अशा बनल्या आहेत. तुम्ही पण नक्की बनवून बघा. खूप छान होतात. आणि बाकी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.